सरगार चढलेला मला मग दूध घालून आलोय. आता हे काय दोनच घरी राहिले, तेवढं 2 घरी घातलं का मोकळं झालं. चला सगुणाबाई, चला दूधवाला. लय लेट आले आज. काय झालं, थोडं लेटच गाय पिळलं. यावर येता नाही ना. बरं किती देऊ तुम्हाला आज सांगा बरं. पावशेर दे. पावसाळ्यात ना हा बदल. भाऊ असणार हा. पावसाळ्यात तांबे आहे ना. हा हा. बरं मी काय होतं हा ते मागचं पेमेंट द्या तेवढं. हा ते आल्यावर देते. हो लय पैसे बाकी राहील तुमच्या बरं का. हा अहो मला गायला खाद्य आणायचंय, चारा आणायचंय. हं? आणि आणा ते आले का मग देते तुम्हाला मग पैसे. कधी येशाल मग घेऊन. दुपार ना काढी जाऊ. नाही दुपार नाही येणार, आजच झालं दुपार फक्त. दिवस उद्यापासून फिरला पार. उद्यापासून लवकर येईल. हा याची पद्धत नाही दूध आणायची. नाही नाही तर दुसरं दूध आला पाहुजे. बर चालेल. नाही नाही, परत काल पाठी द्या. नसेल द्यायचं याळावर. दुसऱ्याचं काल पाहत द्या. मग याळावर नाही दिलं तुम्ही दूध तर अहो येणं वेळ लागला, एका दिवस लेट झालोय. बाराला चहा प्यायचा का. घ्या ना समजू तुम्ही आम्हाला. हा याळावर दूध देणं होईन का तुमचं. हा होईल ना, देतो ना. तर या उद्या हा जा. आणि पैसे द्या बरं का मला उद्या. हा, हा. हा चला चला तुम्ही शांताबाई झोपली का काय काय नाही. शांताबाई, ए शांताबाई, दूधवाला आहे दूधवाला. हा चला चला मला टाइम झाला हो. हा झोपेल होते. कधी येता. मग तुमच्या दुधाची वाट पाहू पाहू मला फार झोप आली ना. हा टाइम आहे का दुधाचा. अहो आता 10 वाजले आताशी. 10 वाजले म्हणजे एक तर मला चहाचा इतका आंबल येतोय सकाळी सकाळी. हा आणि दूध नाही त्या सारख्या जांभळ्या चालू राहिल्या आणि तिला पडून घेतलं होतं मग. काय झालं हा झालं मी आज लेटच झालं. हो कारण रात्री मी थकलो होतो ना. काढी हा? काढी तर. कारण माय बायको झोपी राहिली, मी झोपी राहिलो. जागच नाही रे आम्ही जावायला. हा का. हा हा अहो, पण तुमच्या झोपण्यामुळे इकडे दुसऱ्याच हे होतं ना. आम्हाला एक तर लवकर सवय आहे. नाही ते बरोबर तुमचं म्हणणं. आणि मग पण काय झालं ते 7-8 गाय पिळायच्या राहते. हा अहो बायकोला सूज नाही, मलाही सूज नाही. हा ना. हा म्हणून आम्ही रात्रभर काय झालं याला गेलतो ना, खाला नवरा बायको रानात काय त्या करायचं गायला चारा घास आणायला. रात्रीचे. हा म्हणजे लोक दिवस जवळच आर आणते तुम्ही रात्री. आम्ही रात्री जाणतो. हा का. तुमचं वेगळंच आहे बाई जग. काय होतं दिवसा ना ऊन राहत हा आणि मग उन्हात काय आम्ही बाहेर जाते नाही. हा मग आम्ही घरातच करतो सगळं. काय. जेवण खावण, जरा चारा पाणी, हा सावली. 2 लिटर द्या बरं का आज. का बरं वाढवलं तुम्ही आज. ते मला लागत आहे ना संध्याकाळची गलास. संध्याकाळचं एक आलाच. हा पिते ना मी दूध. हा हा ते मध्ये मध्ये मी आजारी झाले ना. हा अरे अशी झाले होते. हा हा माझ्या नवरा म्हण लावूनच घे म्हण 2 लिटर. बरं मा दूध कसं काय तुम्हाला. हा मा दूध कसं काय. तुमचं दूध म्हणजे एकच नंबर राहते. हा ना? हा मग माझ्या नवरा काय म्हण त्यांचंच लाव म्हण दूध. जा दे पण तुम्हाला सांगतो शांताबाई, हा मा दुधाला ना अजून एका बाई नाव ठेवलं नाही. इकडं कुठं चालेल. नाही पायरी होते त्या बाई. सारखं मग मागं थोडी. मग तुम्ही खाली आहे ना. हा तुमची किटली खाली ठेवा. अहो सांडेल ना. इकडे घरात कुठं घुस सुटले. दूधवाल्यांना बी काय म्हणते ना बटाला दिली वसरी बटा आळवाळू पाय पसरी. म्हणजे बाबी काय चोर आहे काय. अहो, तसं नाही पण मग घरात कुठं चालेल थोबड. अहो दुधावाला म्हणजे तो इतका जवळचा माणूस राहतोय. हा हा म्हणजे जवळचा म्हणजे. रोजचा येणार राहतोय ना. मग काय आता तुम्हाला घरात घेऊन बसू का. मी म्हणलं तुम्हाला घरात घ्या मला. हा हा बरं मी काय आणतो. हा बरं तुम्ही ते मागचे पैसे द्या ना. अहो देईल ना पैसे का कुठं पळून चाललो का आम्ही. अहो मला ना गायला खाद्य न्यायचे. हा ना? हा तुम्हाला माहिती आहे ना मानावराचं वय नाही अजून पेमेंट. मग त्याचा तो कवा काढी काय पेमेंट. त्यांचं 1 तारखेला काढते 1 तारखेला होत आहे ना. हा हा मग ते दर महिन्याच्या 1 तारखेला झालं का. हा. मग तुम्हाला आम्ही कधी पेमेंट अटकवलं का नाही ना महिनेच अटकले तुमचं. मग मागच्याच महिन्याच राहिलं ना. हा काय आहे या टायमाला आहे ना त्या साहेबांनी पगार नाही दिला कंपनीचा त्यांना. हा का. 1 महिन्याचा त्यांचा पगार लावून धरलाय. त्यांनी सुट्ट्या टाकल्या होत्या ना. हा हा त्याच्यामुळं म्हणून नाही तर आमचं महिन्याच्या महिन्याला आम्ही काढून देतो का नाही. हा, तुम्ही देते मला माहिती तुम्ही ठेवते नाही पूर्ण काढून देते. आणि मग हा मग तेच म्हणते तुम्हाला. तुमच्याकडे रुपये राहत नाही भावाला. मग एवढा विश्वास तर आहे ना हा. आमच्यावर. पण मला दूध कसं आहे तुम्हाला माहिती ना. तुमचं दूध आहे ना एकच नंबर राहते पण. झाल्या पण तुम्हाला सांगतो माझ्या दुधाला इतकी चव आहे. हा ना. एवढं तुम्ही बाहेर चालत मी हा. एक काही बाई बनली नाही अशी काय. का तुमचं दूध नासत का खराब होतं का काही. हा ना. हा मी सगळ्या आहे ना तुमच्याकडे लावलं. माकच लावले ते काबे ओपिता जरा हा ते काब्याचं नुसतं दूध पातळ हा ना. असं घट येतच नव्हतं. हा
आणि ते दूध लगेच नासायचं. हा त्या बाहेर फार बोट मोडले त्याच्या कुठं आपट्यान आलाय का त्याला परत दरवाजातच उभं केलं नाही. हा ना हा हा, मग- तसं माझं दूध आहे हा. ना प्रत्येक बाई बत्ती जाऊ दे बरं बाबराव तुमच्या दुधासारखं दूध कुठंच भेटत नाही. हा नाही हो. ते बरोबर आहे. आता मी जवळजवळ वर्षापासून घेते ना हा तुला कसं वाटलं सांग बरं. तुमचं दूध आहे ना एकदम मस्त शरीराला एकदम पोषक आहे. हा तर बाहेर तसं जनावर खाते त्या बापाचे तुम्हाला सांगते माझा नवरा आहे ना रोज तुमच्या दुधामध्ये भाकर चुरून खातोय खातोय का नाही. बाजरीची. हा तर ते ना मध्ये मध्ये त्यांची तब्येत लई बारीक झाली होती. आता ते सुद्धा असे फुगत चालले आम्ही दोघे बी ना असे होत चाललो आता. मग थोडं थोडं पोराला ते जायचं पोरं चांगली हा, होती. नाही पोरं पेते म्हणून आता 1 लिटर वाढवलं. आणि ते लहान आहे पोराला काय पाहिजे तुम्ही ते आता झाले तुम्हाला ते 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 ना त्यालाही दूधच पाहिजे ना. सडाची बाटली असेल ना हा मग त्यात वाटायचं सड द्यायचं थोडं त्याच्या. अहो, तुमचंच पाहिजे आम्ही त्याला. हा आमचंच काय ना माझ्या दुधानेच पाच पोर कसं टणटणीत होईल. हा त्याला कधी दवाखाना लागणार नाही कधी काही नाही. तुम्ही काय चारा काय टाकता? चारा आहे ना मा काय हा, गिन्नी गावात आहे हा, मका आहे हा. वल्ली आणि घास आहे हा. कोरडा चारा बी आजूबाजू गायला घालते सगळा वल्ला ना? कारण मायाला पाडली काला बोरला हा बोर मारले. बोर मारे 350 फूट. हा ना हा बाय मग चांगले हो. मग त्याच्यावर चालू आहे भावाला काय शेतीवाडी हा मग चारे चुरे हा हा त्याच्यावरच आहे ना. हा बरोबर. नाही तेवढं बरं होणार कोणी प्यायला पाणी देत नाही. बरं तुमच्याकडे बरेच गाई आहे ना किती हो सगळ्या? 27 गाय 27 गाय 27 आहे? हा बरं, मग तुम्ही चांगले कमीत आहे का? गिर गाई सगळं माग दुधाला काय थोडा भाव आहे का? 60-70 रुपये लिटर चालू आहे. आणि मग पण तरी तुम्हाला मी 10 रुपये कमी घालतो. हा 10 रुपयानी कमी घाली त्या. आता काय शेजारी तुम्हाला 2 सांगते महिने भाव कमी केला आणि परत त्याच भावाने देऊ राहिले तुम्ही. अगे शांता हा. इकडे शेजारी सगुरीला 70 रुपये नाही. हा का? हा सगुणा बाईला 70 नाही. 70 नाही तुला 60 नच हा. कारण मला आहे ना तो स्वभाव लय आवडला. हा का? हा हा. अहो तिला जळ तुकडी ती माव जळती उलट. हा का हा. पण दादा पण मला आहे ना तुम्हाला 60 रुपये देतो पण मला तुम्ही लय आवडत आहे. काय? नाही नाही आवडत होतं तुमचा स्वभाव हो. हा स्वभाव तुम्ही आला कधी काही वाढलंच नाही ना काय कधी आला काही घ्या म्हणता तुम्ही काय घ्या? चहा पाणी. हा अहो, मला ती पहिल्यापासून सवय. हा तुम्ही आपल्या दाराशी कुणी आलं ना बरं. मी कोणाला तशी ती सगुरी ना अजिबात नाही मध्ये घेणारच नाही हा ना बाहेरची बाहेर आणि बस अहो ती पक्की डेंजर आहे. टपकेली की तांबे घेऊन तांब्यात दूध हा तांबे पाऊस घ्या म्हणून आज पाऊस तिच्याकडे काय बघून ये नाही काय? काय माहिती बिगर बघून काय हा हा? भांडे तर पक्की करत होती तिच्या. 1 दिवस गेले होते मी त्याच्यावर आमच्या दोघींचं असं भांडण झालं पक्क का वर जोरात झालं. तर मग आहे ना तिचं नावच नाही घेत मी. हा का येतच नाही तो दाराशी हा, माझा दारात काल जेवण देऊ नको इकडून पुढे हा तिला काल येऊन देईल मी. इड मला मातोंड गोड तर कुणी माझा दारात नाही येतं. खरं खरी बात आहे ते. आणि ती पक्की मिली खडूस आहे. नाही नाही, मला तो लय आवडलं सगळं काय तो स्वभाव गुण सगळं काम आवडलं मला तो आलं. आता तुम्ही कवाय आले? हा हा? तुम्हाला कवाय म्हणते ना मी बाबराव घेते का हा चहा पाणी? हा. हा कधी तुम्हाला जाऊन दिलं का तसं? तो मला दिल्याशिवाय जाऊन दिलं नाही. आहे का नाही? हा म्हणजे जेव्हा मला टाइम असला तेव्हा मी करते का नाही हा, सांगा? करते, चहा करते. करते कधी कधी दूध तुमचं साखर टाकून प्यायला देते. देते, हा. पण आता आपला पाहुणा आहे ना आपल्या दाराशी येईल तो देव राहतो बरोबर? देव राहतो बरोबर मग कोणाच्या मुख्य झाला हा तिने कधी पाजला का तुम्हाला? तांबर पाणी आणि कब्बर चहा हा आता कसं बोलले आपली संस्कृती आहे ना ती. मग हा सगुनीने कधी चहा पाजला का? अजून नाही नाही ना नाही पक्की नक्की गाठ आहे. अगं मागच्या महिन्याचा पगार गुतेले हा ते म्हणते देऊ ना हा ना हा हम्म. ठेवलं. तुम्हाला सांगते बाबूराव 1 रुपया सोडू नका. नाही नाही मी काय वेळेस तिच्याही नाही बुडवी बरं का बुडवी. नाही नाही काही वेळेस आहे ना आता शांत आहे. हा. मी ना तिचं दूधच बंद करून टाकेल 4-2 दिवस घालून पाहिजे जर नाहीच म्हणली पैशाला मागून ना हा विषय सोडून दे. हा मग हा. त्याच्यापेक्षा मी ना- तुला काय वाटलं बरं जास्त काय घाली? दूध हा हा दूध ना. हा वाटलं त्याच्या ना तू पैसे देऊ नको मला. हा हा. काय सांगत हा आहे? मग तर 2.5 लिटर होईल दूध. 2.5 लिटर. हा? मी तर सकाळी 1 ग्लास पिलं संध्याकाळी 1. पण जाऊ दे 5,000 पण तुम्ही सुधारल्यात पण म्हणजे अहो, पहिलं लय बारीक तुम्ही बाद जसं दूध चालू केलं तुम्ही हा तुम्हाला सांगू तुमची तब्येत दंडन बिंडन पाहा तुमची बाया हा? अहो ते काय झालं हा? मध्ये मध्ये जाम झाले ना गोळ्या औषध खाऊन खाऊन. हा. हा, मग आता या दुधाने ना खरंच तब्येत माझी सुधारली. मानावर आहे तेच म्हणतोय. नाही नाही बाद होतं तुम्हाला सांगतो कोणालाही मान होतं. हा ना हा कोणालाही मान होतं हा, नाही तुमचं दूध चांगलंच राहतं. खरंच मी त्याच्यात कधी काही टाकीत नाही इराणी टाकी काही असं म्हणते ते म्हणतात ना फॅट लागायसाठी डिग्री लागायसाठी हा लोक लई प्रयत्न करून पाहतात पण मी काहीच टाकीत नाही. म्हणजे तुमचं ओरिजिनल डायरेक्ट ओरिजिनल आपलं हा मोकळ्याकडं लोक आहे ना पक्क पाणी वतून द्यायचं. लय पाणी, काय हा. काय तर पावडर टाकी त्या पावडर हा एवढं दूध दिसायचं. दिसायसाठी हा. पण तुमचं दूध आहे ना नाही. तुम्हाला सांगते तुमच्या दुधावर पक्की साई येते अशी. अहो नुसतं खाली पडलं ना हा तर 2-2 दिवस आटत नाही काय दूध मावालं खाली पडलं ना म्हणजे म्हणजे सांडलं तर हा हा सांगत
तर तुम्ही टाकू पा बाहेर मध्ये. नाही काय येत ना ज्यूस हा, नाही सांगतो तुम्हाला वाच. हा जर पडलं ना हा. तर जिरत नाही लवकर. हा ना हा, नाही तुमचं दूध चांगलंच राहते. कारण की मला गाईच्या मापाच्या दूध इतकं घट आहे ना हा. तर तुम्हाला सांगतो चाटून पुसून खावं लागत असं. मी तर ना एवढ्या मध्ये दूध भात खाऊ राहिली जास्त. हा का? हा मा बापाच्या घरी खायची ना मी. हा हा. मा बापा तिकडे भात जास्त होतोय ना मग मला ती सवय आहे दुधात भात खायचा. बरं बाई आता तुम्हाला मी शांता हा. संध्याकाळी करू चालू तुम्हाला काय दूध संध्याकाळी का आला? काय होतं माहिती का मला आहे हा. ना दिवसाचं लय एक कंटाळीवर राहिला घोराचं हिंडायचं तर तुम्हाला आता संध्याकाळी चालू करतो मी. अहो पण मला सकाळी लागत आहे ना. मग संध्याकाळी तुम्ही हे करा ना काय फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. नका बाई या गारमाटाच्या दिवसात येणार लय आंबून जातो. हो पण मग मला काय माहिती का गायची ना आता आहे ना मला वेगळ्या पद्धतीने धुवायची म्हणजे कशी एका टाइम धुवायची मग आता. संध्याकाळी येशील का तुम्ही? संध्याकाळी दूध जाईल संध्याकाळी येत जाईल तुमच्या गालाला. हा का? हा नाही पण नकाच. सकाळी सकाळी कसं सकाळी फ्रेश राहतो माणूस म्हणजे तापून तुपून ठेवीत मस्त मलाई येते त्या मलाईचं मी मस्त तूप काढीते गावठी तूप. हा का? हा लय नाही जाड तुमच्या पुरतं आलं देतो वाटलं संध्याकाळच्याला. हा. असं करा 1 लिटर सकाळी द्या 1 लिटर संध्याकाळी द्या. म्हणजे त्यानिमित्त येतं येतं माणसाला बोलता येतं बसता येतं. खाला अहो, तिलाही कटाळा येतो घरी बसू बसू मग ते दुधाच्या निमित्त तरी मग माणूस गप्पा गोष्टी मारतो ना. हा ते बरोबर आहे तुमचा स्वभाव चांगला आहे हा. तसा नाही. कारण मला कसं माणसात जावं लागत बसावं लागतं बोलायला लागतं. हा. मग ते एक पडचं कसं गाय दोली चला दूध घालायला जायचं म्हणजे बायकोही सवू शकत नाही भाव आणि काहीच नाही का गेले मग दूध घालायला. हा ते मग आलं म्हणजे बसलं तुमच्याजवळ गप्पा गोष्टी मारीत 10 वाजले चालू निघून. पण मग मला काय तेवढंच काम आहे का तुमच्याशी गप्पा मारायच्या? काय मग 10च्या पुढे काय करायचं तुम्हाला? म्हणजे तुम्ही 10च्या पुढे येणार आहे का? हा अहो 10च्या पुढे का तुमच्या बापाने दूध ठेवलं होतं का? हा तुम्ही आता- तर उद्या म्हणशील मी निम्या रात्रीचे येतो 1 वाजता. तसं नाही काय आहे हा. 10 वाजेपर्यंत मला काय धुवायला जाते. म्हणजे 10 पर्यंत तुम्ही हा दोघं नवरा एक बिलगो कातू कातू. लोक संध्याकाळी 6-7 वाजता गाया धुवून दूध काढीते आणि तुम्ही रात्रीची 10ला धुविते का? मग आता काय करणार आहे? नका मला सकाळी देत जा टाका अहो तुमचं. सकाळी ना मला लय टाइम होईल मग यायला. आणि तुमचं पेमेंट आहे ना मानावर देऊन टाकणार तुमचं आम्ही ना 1 रुपया ठेवून नाही तुम्ही ठेवते नाही मला माहिती हा. तुम्ही मागच्या वेळेस आखे काढून दिलं हा काही ठेवलं ना तुम्ही. ठेवलं होतं. नाही आणि मग- 1 रुपया तुम्ही आता दाखवलं तुम्ही. अहो तुमचंच काय आम्ही कोणाचंच ठेवते हा रे? सगळ्यांचे आम्ही काढून देतो. एक माणसाचं कोणाचं म्हणजे ज्यांचे दूध आम्ही घेतले ना हा. आतापर्यंत त्यांना अखेरला मानावर आम्ही काढून दिले. आणि ते सगळं मला असं घराडे केलं हा तिचं कोणतं बारीक पोर आहे वाटतं हा तिनं ते कच्चं दूध पाजलं हा. आता पोराला झाले उलटे आता बा काय दूध त्याच्यात हा. कच्चं दूध कोणी पाहिजे का पोराला? नाही हा? बाय जुलाब होते ना असं. त्या. जुलाब उलट्या त्याच्या कोणी माहिती सवय ना पक्की डोक्यात बसली. बरं द्या हा. तुम्हाला सांगते बाबराव तिच्या उराव तुम्ही इकडे याचं दूध घाला. नाही तिच्या उरावली हा त्याच्या तिच्याकडे जाऊच नका. नाही आता एवढं सरळ येत जाईल तिच्याकडे हा. वरून जोरात गाग दूधवाला बाबूराव नाही वरून तुम्ही म्हणायचं दूध घ्या जोरात. बाबरावचं दूध घ्या हा कोणाचं बाबरावचं म्हणजे मग बाबरावचंच राहील ना. मग तुमच्या गायांचं ना मग गाय कोणाची राहते? मग असं म्हणा ना. अहो वापायला कोण येते बाबराव हा मग दूध कोणाचं आहे? बाबराव आता तुम्ही मी जर तिकडे गेलो तर तुम्ही काय विचार हो बाबराव तुमचं दूध आणा इकडं असे मानणार का नाही? हा? मग मी म्हणणार आहे बाई मग का हो बाई तुम्ही आवाज येता का? मग तुम्ही म्हणणार आहे मला हा तुमचं दूध आहे का? मग मी कोण म्हणणार मावालच. हा बरोबर असं बरोबर आहे ना. हा म्हणून म्हणतो मी विचारल्याशिवाय ना येऊनच येईल जोरात. बरं तो टक्कन यायचं पटकन ना बाहेर आवाज ऐकलं. हा नाही येते ना मी कधी ना मी तू या अशी झोपेल राहते तू आले हा तरी आणि मी काय करायचं? अहो तुम्हाला सांगते मला नाही या उन्हाळ्याच्या दिवसात पक्की झोप येते. हा का हा तू झोपळी गाडी मला वाटतं लई अहो मी मानावर पक्का बोलते मला त्याच्यावर. ठीच आहे तुला हा झोपावर ठीच आहे म्हणजे सारखी झोपेल राहते वरताडे करून हो काय बोलू राहिले तुम्ही बाबराव बघ. वर्तंगड्या करून म्हणजे मला अरे मी एक आवाज दरवाजा वाजतोय ठोकू ठोकू जाम झाले मी काय दरवाजा. हा मग माणूस झोपात राहतोय. एक तर माझ्या बापांच्या घरी ना मी एक तर मला टाइम झालाय घरी बाई बायको वाट पाहती 10 वाजेपर्यंत झोपायची. हा का हा बरं त्याच्यामुळे मानावऱ्याला माहिती आहे ना तो हा. मला उठवीतच नाही. तो सगळं करून घेतोय. त्याच्याच हातानं हा त्याच्या हातानच म्हणजे सकाळी चहा पाणी द्यायला येतंय ना ते- हा उठल्या होतो करून घेतो ना हा मग करून ते निघून जाते. आणि तू तशीच राहते पडेल. मग मी मागून निवांत उठते आंघोळ पांघोळ साडी बिडी देवपूजा करते. कोण तू हा पडून का उठून? उठल्यावर उठल्या हो बस देता का दूध? हा, दे घाल ना दे. हा द्या. एक कर हा मध्येच घेऊन जाईल तेव्हा किटली दूर तुला मध्ये काला इकडे टाका. चाल बाहेर अहो थांबा काय? अहो, मध्ये काला घुसत आहे? अहो मला आहे ना थोडस आहे ना हा. थोडं काम मध्ये काय थोडं हिशोब लावायचा आपल्याला दुधाचा. मानावर आले आवाज आवाज जाऊ दे हा. मला हिशोब लागला आज नका तुम्ही येऊच नका
मला नाही पण खात्याची गोळी न्यायची हा हा मी काय हिशोब तर लावा फक्त तुमचे किती राहिले मला सांगा तुम्हाला मी हिशोब लावून टाकतो तसं. हा? तुम्ही चला दूध वतू घ्या भावाला तुमच्या याच्यात अहो, लाव अहो ना. तुमच्या याच्यात दूध वतू घ्या भावाला आणि हिशोब चल चल चला अहो, वाचा ना मापा. तुम्ही चला पाहिजे घ्या हा? अहो, तुम्ही घरात नका अहो शिकवू. चला ऐका अहो, मानावरा येईलच. अहो येऊ द्या काय दुधा वाढायचं का काय काय हिशोब करीत होता म्हणा हा, आणि तो दुधावर. वतीत होता माझ्याच्यात चला काय बघूला दूध अहो ते बरोबर आहे पण मग द्या ना मला घ्यावं घ्या हा? चला हो टपक्यात काय तमाशा आहे आता